नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशोक लेलँड लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया अशोक लेलँड लिमिटेडने जो बोनस शेअर अनाऊन्स केला आहे तो. नंतर बघूया अशोक लेलँड लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि सगळ्यात शेवटी बघूया अशोक लेलँड लिमिटेडने कोणत्या बिझनेस मधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेडमध्ये मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.52%, एफ आय एसची होल्डिंग आहे 23.50%, डी आय एसची होल्डिंग आहे 14.06%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.84%. तर मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेडने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि याला देण्यासाठी अशोक लेलँड लिमिटेडने आतापर्यंत रेकॉर्ड डेट फिक्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेड या बोनस शेअरला देण्यासाठी जसेच रेकॉर्ड डेट फिक्स करेल ती तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बघूया अशोक लेलँड लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे, फक्त EPSला सोडून. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा. आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. तर सगळ्यात पहिले बोलूया रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनबद्दल. तर मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 13,542 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 14,695 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 11,995 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 14,695 कोटी रुपये. चला आता बोलूया टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 13,613 कोटी रुपयांनी वाढून आता आले आहे 14,817 कोटी रुपये. तसेच अशोक लेलँड लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 12,050 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 14,817 कोटी रुपये. चला आता बोलूया अशोक लेलँड लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 12,037 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 13,097 कोटी रुपये. तसेच अशोक लेलँड लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 10,937 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 13,097 कोटी रुपये. चला आता बोलूया अशोक लेलँड लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 1,515 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,620 कोटी रुपये. तसेच अशोक लेलँड लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,132 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,620 कोटी रुपये. चला आता बोलूया अशोक लेलँड लिमिटेडच्या प्रॉफिट फॉर द पिरियड ऑर इयर बद्दल, म्हणजे नेट प्रॉफिट बद्दल. तर मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 933 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,245 कोटी रुपये. तसेच अशोक लेलँड लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 819 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,245 कोटी रुपये. चला आता बोलूया अशोक लेलँड लिमिटेडच्या EPS बद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो,
नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 2.91 रुपीजने वाढून आता आला आहे 3.85 रुपीज. तसेच अशोक लेलँड लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2.59 रुपीजने वाढून आता आला आहे 3.85 रुपीज. चला आता बघूया अशोक लेलँड लिमिटेडने कोणत्या बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेडने कमर्शियल व्हेकल या बिझनेसमधून फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 12,926 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. तसेच अशोक लेलँड लिमिटेडने फायनान्शियल सर्व्हिसेसमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 1,769 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये आला आहे 14,695 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेडचा रेव्हेन्यू असो किंवा नेट प्रॉफिट असो, मग तो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर असो किंवा इयर ऑन इयर बेसिसवर असो, बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बघितला जो अशोक लेलँड लिमिटेडने बोनस शेअर अनाऊन्स केला. नंतर बघितला अशोक लेलँड लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि नंतर बघितले अशोक लेलँड लिमिटेडने कोणत्या बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.